तर राज्याच्या वित्त विभागानं शक्तीपीठ उभारणीसाठी चढ्या दरानं कर्ज घेण्यासंदर्भात जो अभिप्राय कळवलेला आहे तो नकारात्मक अभिप्राय आहे आणि या अभिप्रायामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे आपण ते सुद्धा पाहूयात। चढ्या दरानं कर्ज घेण्याचा सरकारचा विचार होता, मात्र या संदर्भामध्ये नकारात्मक अभिप्राय देण्यात आलेला आहे। तर हा वित्त विभागाचा नकारात्मक अभिप्राय आपण पाहतो। मार्च 2026 अखेर राज्यावरती 9,32,000 कोटींचा बोजा होणार आहे। तर राज्याच्या कर्जावरती यंदा 1,54,000 कोटींचं व्याज सुद्धा भरावं लागणार आहे। नागपूर गोवा शक्तीपीठ मार्गासाठी हुडकोकडून 12,000 कोटींचं कर्ज, हुडकोने 8.85% व्याजानं हे कर्ज दिलेलं आहे। खुल्या बाजारामध्ये यापेक्षा स्वस्त दराने कर्ज उपलब्ध आहे। शक्तीपीठासाठी 8.85% व्याजानं कर्ज उभारणी व्यवहार्य नाही असा वित्त विभागानं आपला अभिप्राय सरकारला कळवलेला आहे। विरोधकांनी मात्र हा अभिप्राय आल्यानंतर शक्तीपीठावरून सरकारवरती टीकेचे आसूड ओढलेले आहेत। विरोधकांनी काय नेमकी टीका केलेली आहे आपण पाहूयात। शक्तीपीठ महामार्ग हा देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीचे त्यांचे जे आका आहेत त्यांच्या इशाऱ्यावर हा शक्तीपीठाचा घाट घातलेला आहे। काही आवडते उद्योगपती यांना खनिज वाहतूक करण्याकरता आपल्या देशातून कच्चा माल बाहेर विदेशात पाठवण्याकरता आणि पक्का माल देशात घेऊन येण्याकरता थेट समुद्रापासून बंदरापासून गोव्यापासून तर मध्य भारतापर्यंत हा कॉरिडॉर जो आहे हा बांधून मिळावा। राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात, अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे। विधानसभेत ते झालं, लोकसभेत तेच झालं। हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात, आपले लाडके ठेकेदार, आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान 50% पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते। अधिवेशनात मंजूर किंवा हा नामंजूरचा विषय नाही, कॅबिनेटने याला मंजुरी दिलेली आहे। एका बाजूला 9.5 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे, आता परत हे हुडकोकडून कर्ज घेणार आहे। 8.5% कर्ज या ठिकाणी आहे, 12,000 कोटी कर्ज आणि 7,500 कोटी व्याज, या पद्धतीच्या 20,000 कोटीला मान्यता दिलेली आहे। आणि मला वाटतं आता अर्थ डीपीडीसीला आता निधी किती आला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे। गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावानं असणाऱ्या विम्याचे शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळालेले नाहीत। सोयाबीनला या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मिळालेला नाही, परंतु प्रायोरिटी ही कॉन्ट्रॅक्टर धार्जिन प्रायोरिटी या राज्य शासनाची आहे। एका बाजूला या शक्तीपीठाच्या माध्यमातून 50,000 कोटीचा भ्रष्टाचार होणार आहे, घोटाळा होणार आहे, आणि या 50,000 कोटीतला मलिदा आपल्याला मिळावा म्हणून एकापेक्षा एक त्याचं समर्थन करायला पुढे आलेले आहेत। एक शेतकरी एकाकी लढालेला आहे, परंतु महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता शेतकऱ्यांच्या बाजूला आहे।